आता भी नाही. डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत तुमच्या. आज भी मी समाजाच्या भरोशावर पोट भरते, पण अजून जी कडूबाई ना तीच आहे अजून. माझ्या मायबापाने मला एवढं साथ दिल्यावर मला मला खूप मला स्वाभिमान आहे मला माझ्या समाजाचा. पण त्यावेळेस स्वाभिमानच होता तुम्हाला, जरी तुम्हाला पेट म्हणजे माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. अशी मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहाणी. वागे घरात नेमान, वागे घरात नेमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. त्यांच्या आशीर्वादानेच म्हणजे माझ्या बाबाचा 1 तारी होते, ते 1 तारी घेऊन सनी मी कार्यक्रम करायला लागले. पण आता काय होतंय, गाडीमध्ये कधी 1 तारी आणले ना तर ते तार तुटून जाते, नाही तर फुटायला जीव येतो. मी जपतून ठेवले माझ्या बाबा. मला येत बी नाही, मी आडा नाही सर, मला इथं वाजता काहीच येत नाही, फक्त मी गाणे म्हणते. ते गाणं कोणतं होतं मग? ते हे गाणं म्हणलं तर काखेत लेकरू हातात झाडणं, डोळ्यावर शनाची पाटी, कपडा न लत्ता रे खरगटा भत्ता, फजिती होती माय मोठी. अन माया भीमान माया बापान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. आता मला लिहिता वाचता येत नाही, पण जे ऐकले ना गाणे मी ऐकूनच म्हणते. काही काही कलाकारांना राग येतो माझा, आमचे गाणे काऊन म्हणता, बर्डन टाकते माझ्यावर. अच्छा, असं पण आहे काय? डायरेक्ट बर्डन टाकते, मारायला येते अलगे. असं पण आहे? हो, पण त्या कलाकाराला मी सांगले की बाई तुम्ही माय, मी तो गाणं म्हणलं ना आता नाही म्हणणार, पण ते आशीर्वाद देते ती. असं पण आहे? हो. नक्कीच. मी ताईंना जे काही कलाकार असतील असं दबाव आणत असतील ना, मी त्यांना सांगू इच्छितो, कलाकारामध्ये एकच बाई फक्त दबाव. एक आणखी गाणं खूप म्हणजे आम्ही ऐकलंय, मनोज दादा गोसावीचं, मनोज राजा गोसावीचं गाणं होतं, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रा. माय बापाऊन भीमाचे उपकार लय हैर हो, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैर. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैर. त्यांनी जे मला सांगलंय, मै गाणे गा, आनंद दादा म्हणते मै गाणे गा, चंद्रकांत दादा म्हणते आनंद दादाचं एखादं गाणं होऊन जाऊ द्या मग आमच्या चॅनलवर. आनंदाचं गाणं? बिलकुल बिलकुल, आनंदाचं गाणं. अहो कोण नाही केलं भलं माय, भीमान केलं. अहो कोण नाही केलं भलं न माय, भीमान केलं. एका वकिलाच्या लेखनीन, त्या कायद्याच्या आखणीन, दिलं हक्काच लेखन गमाय, भीमान केलं. अहो कोण नाही केलं भलं न माय, भीमान केलं. मी काय पुस्तक पाहत नाही, काय पाठ आहे. कार्यक्रमामधून सुद्धा तुम्ही समाज प्रबोधनही करता, बाबासाहेबांचे, रमाईचे, हे सगळं इतिहास सुद्धा हे सध्या हे कुठून मग तुम्ही माहित करतायचं? हे माहिती करायचं काहीच गरज नाही मला, मी फक्त टेजवर इंगलं की मला गाणे येते. कार्यक्रम चांदूर मध्ये आहे आणि नाम विस्तार दिनावरच कडूबाई खरांताकडून एक गाणं सुद्धा गाऊन घेऊया. तांबड फुटला झाली पहाट ग, पेपर वाल्याची आली रहाट ग, नामंतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, नामंतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग. जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. मी आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी आहो आणि आज विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज 14 जानेवारी आहे.
म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन आहे. या नाम विस्तार दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि या संघर्षामध्ये जे जे आमचे भीमसैनिक शहीद झाले त्यांना मी वंदन सुद्धा करतो. चांदूर रेल्वेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा मोठा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला विशेष करून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्ञान कोकिळा आमच्या कडूबाई खरात आहेत आणि आज त्यांचा कार्यक्रम चांदूर रेल्वेमध्ये आयोजित केलेला आहे. म्हणूनच ही खास जे मुलाखत आहे कडूबाई सोबत आम्ही करीत आहोत. ताई जय भीम. जय भीम नमः बुद्धाय. आज नाम विस्तार दिनानिमित्त तुम्हाला सगळ्या बहुजन समाजाला, साऱ्या माझ्या समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. ताई काय सांगाल तुम्ही, जेव्हा तुम्ही तांड्या वस्तीमधून तुमच्या गाण्याची सुरुवात झाली होती तो दिवस कसा होता आणि काय त्याबद्दल तुम्ही सांगणार? त्याबद्दल म्हणजे दिवस असा होता तो की आयुष्यातला दिवस ते म्हणजे पोट भराशीच पडलं होतं. मुलाबाळाला सांभाळायचं. फक्त प्रश्न तेव्हा मालक वारल्याच्या नंतर मग मी असं पोट भरायला लागले. ताऱ्यावर भजन म्हणायची मी. ताऱ्यावर भजन म्हणायच्या म्हणजे फिरत होते. हो 1 तारीख दिवस 1 तारीखवर भजन म्हणायची. आणि मी बाबासाहेबाचं गीत म्हणायला लागले. तेव्हापासून सनी मी बाबासाहेबांनी मला खरोखर मला पोट भरत साधन दिलं. बाबासाहेब होते म्हणून मी आज बी जिवंत राहिले, नाही तर काही खरं नव्हतं. मी भीमगीत आपल्या जिथं झेंडा दिसला तिथे जाऊन भीमगीत म्हणत होते. पोट भरत. त्यावेळेस तुम्ही तांड्या वस्तीमध्ये जेव्हा फिरत असताना त्यावेळेस तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? माय बापा मला चांगलेच पाहत होते. मला कधीच असं कोणी वाईट बोललं नाही की मला. आणि तुमच्यासारखे साहेब लोक म्हणायचे ते हे लय चांगलं 4 पदराची झोळी करून खाता म्हणे, तुम्ही खूप छान आहे म्हणे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार पण करत होते. बाबासाहेबाचे गीत म्हणायचे. बाबासाहेबांच मला सर्व काही मला माहिती होतं की माईनं किती त्रास काढाय. हो बरोबर. बाबासाहेब असून त्रास काढा, मग आपण तर आपल्या मागे बाबासाहेब एवढे. बाबासाहेबांना सगळ्या संविधानातून न्याय मिळवून दिला. आपलं एक ना एक दिवस पांग फिटल, घर तर भेटल. घर बी नव्हतं राहायला, काहीच नव्हतं. हो. तसं कुठल्या तुम्ही प्रॉपर कुठल्या? माझं माहेर आव्हाना, भोकरदन तालुका जालना जिल्हा. अच्छा, जालना आणि जिल्हा. गाव वालसांगी, भोकरदन तालुका जालना जिल्हा. दोन्ही जेव्हा तुम्ही तांड्या वस्तीमधून फिरत होत्या फक्त पोटासाठी, फक्त एकच मुद्दा होता तुमचा का आमचा परिवाराचं पोट, माझं पोट कसं भरणार आहे. आणि बाबासाहेबांच्या गीताच्या माध्यमातून हे तुम्ही प्रचार प्रसार सुद्धा त्या ठिकाणी करीत होत्या. पण आता मात्र ती कडूबाई आणि आजची कडूबाई असं काय अंतर वाटते तुम्हाला आता? मी तर खरं म्हणलं तर माझ्या समाजाचे मी खरोखर मी ऋणी आहे. माझ्यावर त्याचे उपकार आहे. समाजानं मला मोठं केलंय. मी माझ्या मनात नाही झाले. माझ्या समाजानं मला कोण भाकर दे, कोण पाणी दे, काही बी जे पीठ असेल तर दे, काय बी असलं तर द्यायचं. माझ्या समाजानं मला अंतर नाही केलं कधीच, आणि आता बी नाही. डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत तुमच्या. आज बी मी समाजाच्या भरोशावर पोट भरते. पण अजून जी कडूबाई ना तीच आहे. अजून माझ्या मायबापाने मला एवढं साथ दिल्यावर मला खूप स्वाभिमान आहे मला माझ्या समाजाचा. पण त्यावेळेस स्वाभिमानच होता तुम्हाला, जरी तुम्हाला पीठ म्हणजे भाकरी जरी देत होते समाज, पण त्याही वेळेस एक स्वाभिमानाचे तुम्ही बाबासाहेबांचे गाणे म्हणत होत्या. मी एका घरी 4-4, 5-5 गाणे म्हणायचे. आणि माझ्या मायबापाला गोड लागत होते. एक म्हणायता एक म्हणता येतं मी त्याला ऐकासाठी. तुमचं पहिलं गाणं म्हणजे सांगा की जिथून ते तुम्ही फेमस झाले, पहिलं गाणं कोणतं गायलं होतं तेव्हा? म्हणा ना बाबा, गाणं म्हणावंच लागेल. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. अशी मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहाणी. वागे घरात नेमान, वागे घरात नेमान,
कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. नाही खरंच एवढा सुंदर आवाज तुमचा आणि गाण्याची सुरुवात तुम्ही जे उशिरा केली असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे जे तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला गाण्याचा छंद होता. हो, लहानपणापासून माझे आई वडीलच गाणे म्हणत होते हम्म, आणि मी त्यांच्या आशीर्वादानेच म्हणजे माझ्या बाबाचा एक तारी होते, हा, ते एक तारी घेऊन सनी मी हम्म. कार्यक्रम करायला लागले. पण आता काय होतंय, गाडीमध्ये कधी एक तारी आणली ना तर ते तार तुटून जाते, नाही तर फुटायला जीव येतो. मी जपातून ठेवले माझ्या बाबाचा तारे. म्हणजे ती एक आठवण आहे तुमच्या बाबाची हो, हो, आणि त्या ताऱ्यानंच तुम्हाला हो, ताऱ्यावर चढवलं एवढ्या उंचावर, हो, हो. आहे ना? खरंय. नक्कीच आपण बघू शकता म्हणजे कडूबाई खरात ह्या भावनिक झालेल्या आहे आणि खरोखर आहे. म्हणजे एक दिवस त्यांचा असा होता की म्हणजे तांड्या वस्ती वाड्यामध्ये फिरून त्या गाणं म्हणायच्या. फक्त प्रश्न त्यांच्या समोर एकच होता, पोटाचा प्रश्न होता आणि पण समाजानं सुद्धा साथ दिली. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल केला कोणीतरी, हा. ते तुम्हाला असं आठवते काय की म्हणजे युट्यूबवर तुमचे व्हिडिओ आला, सुषमा अंधारे ताईने तुमची मुलाखत घेतली आणि तो काही तुमचा क्षण सांगा थोडा. ताईनं एका ठिकाणी वाढदिवस होता, हम्म, ताईचाच वाढदिवस होता आणि त्या ठिकाणी मला आजी भाऊ द्याड्यानं बोलवलं होतं हम्म, हम्म. गाणे म्हणण्यासाठी. अच्छा, असंच गाणी म्हणण्यासाठी बोलवलं. हा. मग तिथं ताईची मी भेट झाली तर ताई म्हणल्या की मी कैची पाहते म्हणे या एकटीला, पण मला भेटत नाही. मग तिथं आमच्या भेटी झाल्या. हम्म, मग ताईनं मला मदत बी केली काही. हम्म. आणि खरोखर अंधार ताईनं जे लाईव्ह कार्यक्रम सगळ्याला दाखवला. दाखवलं. घरी आल्या त्या माझ्या, मी झोपडपट्टीत राहत होते, हम्म, एका घरामध्ये पत्राचं शेड होतं, हम्म, तिथं राहत होते. ताईनं तिथून येऊन सनी मुलाखत घेतली हम्म. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तमाम लोकांना दावल्या. म्हणजे पूर्ण युट्यूब डिजिटल मीडियावर तुमचं गाणं व्हायरल झालं, मुलाखत व्हायरल हो, झाली हो, ताईने घेतली ती आणि मुलाखत. तेव्हा समाजाला ओळख झाली की कडूबाई खरात कोण आहे. हा, त्याच्या अगोदर मग गाणं ते युट्यूबला गाजलं होतं, हम्म, कुंकू लावेल रमान. हम्म. तुमचं एक गाणं आणखी गाजलेलं आहे गाणं. त्याच्यानंतर मी नंदनी कॉलनीत गेले, भावशिंगपुरा. अच्छा. हा, मग तिथं गाणं म्हणलं हम्म, तर ते गाणं एक साहेब होते, शिरसाटे त्यांचं आडनाव. हम्म, हम्म. ते दोघं नवरा बायको घरातून पळत आले की कुठं टीव्हीत गाणं लागेल नाही, काही नाही, अच्छा. कोण म्हणतंय. हा. तर मी दिसले त्यांना, मग त्यांनी मला बोलवलं. हम्म, मग त्यांनी मला असं, तुम्ही खुर्चीवर बसलं, मला असं खुर्चीवर बसलं. हम्म. म्हणलं साहेब मी खालीच बसते, खुर्चीवर नाही बसता येत मला. नाही म्हणे बसा म्हणताय. मग त्याने ते लाईव्ह चालू केलं. अच्छा. हा, मग तुम्हाला माहितच नाही ते लाईव्ह चालू माहीतच केलं नाही मला तर? ते. हा. हे मला येत बी नाही, मी आडा नाही सर, बरोबर. मला इथं वाजता काहीच येत नाही, हम्म. फक्त मी गाणे म्हणते. हे गाणं कोणतं होतं मग? ते हे गाणं म्हणलं ते, काखेत लेकरू हा. हातात झाडणं, डोळीवर शनाची पाटी, कपडा न लता रे खरगटा भत्ता, फजिती होती माय मोठी, अन माय अभिमान माया बापान, विमान माय सोन्यानं भरली ओटी, माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी. हा, एवढा सुंदर तुमचा आवाज. तुम्ही कुठे शिकल्या? नाही नाही, काहीच नाही शिकलं. काहीच नाही. कुठल्या शाळेत? मग गुरु म्हणजे मग आई आणि बाप्पा. आईन बाबा. हा, आई बाबा. ज्यांचे आई बाबा गुरु आहे त्यांना काय कमी आहे? हा, मी आई बाबा बरोबरच भजन म्हणत बरं होते. ताई, शिक्षण किती झालं तुमचं? काहीच नाही. शिरो. मी माझ्या बापाला म्हातारपण झाले होते, आई वडिलाला. त्या लेकरू बाळ नव्हतं काही, मी लय 12 वर्षाची झाली. हो. आणि मग ते शाळेत बी जाऊ देत नव्हती आई. नवसाच्या लेकीनं आज नाव कमावलं. आई शाळेत बी जाऊ देत नव्हती, नुसती कड्यावर घेऊन फिरायची. तर आईला असं वाटत की कोणी मारा का मायपूरला, ते सोडतच नव्हते मला. म्हणजे मी लय लाडाची होती त्यांची. जेव्हा तुम्हाला आता असे मोठे मोठे कार्यक्रम मिळायला लागले, तर कुठे कुठे कार्यक्रम केले तुम्ही आतापर्यंत? किती कार्यक्रम केले असेल? आता भरपूर पुरा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम केले. त्याच्यात मध्ये पुन्हा अमेरिकेचा पुरस्कार भेटला मला. अरे बाप, अमेरिकेचा पुरस्कार मिळाला? 2 पुरस्कार भेटले मला. 2 पुरस्कार? शाहू महाराजांचे, सावित्रीबाई. हे बघा, याला म्हणतात म्हणजे शिक्षणाची म्हणजे आहे गरज तर आहेच, पण ज्यांच्याकडे शिक्षण नाही, ज्यांच्याकडे कला जर असेल ना, तर खूप मोठा माणूस बनतोय. म्हणजे अमेरिकेचे पुरस्कार जे आहे कडूबाई खरातांना मिळाले आहे. तुम्हाला WH न्यूजचा सलाम आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा पण देईल आम्ही. आणखी तुम्हाला पूर्ण असेच पुरस्कार मिळत राहो. तुमचं एक आणखी गाणं खूप म्हणजे आम्ही ऐकलंय, मनोज दादा गोसावीचं, मनोज राजा गोसावीचं गाणं होतं, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रा. ते गाणं मी असंच ऐकलं होतं युट्यूबला, आणि ऐकूनच मी गाणं म्हणते आता बी.
अच्छा. आता बी मला लिहिता वाचता येत नाही, पण जे ऐकले ना गाणे मी ऐकूनच म्हणते. काही काही कलाकारांना राग येतो माझा, आमचे गाणे काऊन म्हणता, बर्डन टाकते माझ्यावर. अच्छा, असं पण आहे काय? डायरेक्ट बर्डन टाकत्या, मारायला येते अलगे. असं पण आहे? हो, पण त्या कलाकाराला मी सांगले की बाई तुम्ही माय, मी तो गाणं म्हणलं ना आता नाही म्हणणार, पण ते आशीर्वाद देते ती. असं पण आहे? हो. नाही, नक्कीच मी ताईंना जे काही कलाकार असतील असं दबाव आणत असतील ना, मी त्यांना सांगू इच्छितो. साऱ्या कलाकारामध्ये एकच बाई फक्त दबाव आणणार माझ्यावर, आणि मला त्याच्यापासून भीती बी आहे. हा, मी मुंबईला बी गेलते तर मुंबईला बी तिनं काही लोक लावून दिलते माझ्या. हो का? हो, तर तिला माय बाई म्हणून समजावण्याचे प्रयत्न केले, पण ते समजतच नाही. पण मनोज राजा गोसावीनं कधी दबाव आणला का? नाही नाही नाही, त्या बाबानं तर आखीन मला हे केलं आहे ना. हो, बाबा म्हणले आखीन गाणं म्हण भेटत माझं गाणे, प्रोत्साहन दिलं. हा, उत्तम बाबा भुलकरनं सुद्धा अग्रीमेंट करून दिलं मला त्या गाण्याचं, सोन्यानं भरली होती. माझं गाणं म्हणे, तू कोणी म्हणे अडू नाही, तू नाही अडू शकत. माझ्या बाईनं गाणं म्हणलं, आमचं नाव अमेरिकेमध्ये पोहोचलं, आमचं नाव साऱ्या देशामध्ये पोहोचलं. नक्कीच ना, जे कोणी कवी असतील ना त्यांचं गाणं किंवा आधी गायलेल्या गायकाने कडूबाई जर गाणं जर गायत असतील तर त्यांना खूप मोठं श्रेय मिळते. पण कडूबाई यांना जर दबाव आणत असतील कोणी कलाकार, तर हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्या गाण्याची प्रसिद्धी तुम्ही स्वतःहून रोखत आहे. नक्कीच असं करू नका. कडूबाईंना गाणे गाऊ द्या आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार होऊ द्या. तुम्ही खाता त्या भाकरीवर होऊन जाऊ द्या एकदा. माय बापाऊन भीमाचे उपकार लय हैर हो, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैर, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैर. नक्कीच तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे, हे मनोज राजा गोसावीचं गाणं जे आहे, जेव्हा कडूबाई खरा त्यांनी गायलं आहे, हे गाणं आमचे अमरावतीचे संविधान मनोरे यांनी सुद्धा गायलेलं आहे. त्यांचं गायलेलं गाणं आहे. मला सांगितलं की आता आई तू गाणं गायलंय, मी आता गाणं गाणार नाही. माझ्या आईनं म्हणलं ना म्हणे, तसे मला आनंद दादा, मिलिंद दादा, सगळे जेवढे कलाकार शिंदे मंडळीचे तेवढे ते म्हणते की आमचे गाणे गाजा. हा, तुम्ही म्हणजे शिंदे म्हणजे आनंद शिंदे ते म्हणते की आमचे गाणे गाजा कडूबाई. ते खरंच चळवळी मधले गाणे गातात आणि असं जर तुम्हाला सपोर्ट करतो, फार छान. त्यांचं ज्ञान वेगळं आहे. शिंदे घराणं होऊन गेला, खरोखर त्याला आपला सलमट आहे की खरोखर त्यांनी जे मला सांगलं, मग गाणे गा. आनंद दादा म्हणते मग गाणे गा, चंद्रकांत दादा म्हणते आनंद दादाचं एखादं गाणं होऊन जाऊ द्या मग आमच्या चॅनलवर. आनंद दादाचं गाणं बिलकुल बिलकुल आनंद दादाचं गाणं. अहो कोण नाही केलं भलं माय, भीमान केलं, अहो कोण नाही केलं भलं न माय, भीमान केलं. एक वकिलाच्या लेखनीन, त्या कायद्याच्या आखणीन, दिल हक्काच लेखन गमाय, भीमान केलं, अहो कोण नाही केलं भलं न माय, भीमान केलं. नाही नक्कीच. पण हे तुम्ही सांगा, तुम्ही शिकल्या नाही म्हणता, काही शाळेत गेल्या नाही, तरी पण ह्या गाण्याची आठवण कशी काय राहते तुम्हाला? सर गाणे मग कॅम्प्युटरच असं एकदा गाणं ऐकलं म्हणजे माझ्या लक्षात बसते. म्हणजे तुम्ही गाणं ऐकता? आता मी कार्यक्रम करते ना, 3-4 तास कार्यक्रम करते. पण मी काही पुस्तक पाहत नाही, काही पाठ आहे. कार्यक्रमामधून सुद्धा तुम्ही समाज प्रबोधनही करता, बाबासाहेबांचे, रमाईचे, हे सगळं इतिहास हे सध्या हे कुठून मग तुम्ही माहित करतायचं? हे माहिती करायचं काहीच गरज नाही मला. मी फक्त टेजवर येंगलं की मला गाणे येते, तसे नाही येत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एकदम शक्ती मिळते, बुद्धी मिळून जाते. मला बोलणं बी सुचत, काय म्हणायचं ते बरोबर म्हणता येतं मला पब्लिक पाहून. हा ना, एक गोष्ट अशी आहे की आज खरं म्हणलं नाम विस्तार दिनाचं गाणं सादर करतो. आज नाम विस्तार दिवस आहे. बिलकुल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली 16-17 वर्ष भीमसैनिकांनी संघर्ष केला. तो संघर्ष कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी. या ठिकाणी जोगेंद्र कवाडे सरांचं मी नाव घेऊ इच्छितो की जोगेंद्र कवाडे सरांनी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता यामध्ये, आणि असे असंख्य भीमसैनिक आमचे काही बरेचसे शहीद सुद्धा झाले. आणि आज तो दिवस आहे, आणि त्याच दिवसावर आज कडूबाई खरा त्यांचा कार्यक्रम चांदूरमध्ये आहे. आणि
नाम विस्तार दिनावरच कडूबाई खरांताकडून एक गाणं सुद्धा गाऊन घेऊया. तांबड फुटला झाली पहाट ग, पेपर वाल्याची आली रहाट ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, संक्रांत भाग्यशाली ग, इतिहास नोंद झाली ग, डॉक्टर वाघ मुळ्यात मडण खुशियात रायाली ग, सजव घाईन आरतीचे ताट ग, बुद्ध याहारी जाऊन करू पूजा पाठ ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, 16 वर्षाच्या नंतर विद्यापीठाच्या कमानीवर, विद्यापीठाच्या कमानीवर लेखले नाव किती सुंदर, लेखले नाव किती सुंदर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लेखले नाव किती सुंदर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सजव घाईने आरतीचे ताट ग, बुद्ध याहारी जाऊन करू पूजा पाठ ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग, नामांतर झालंय आज सजने तिळगुळ वाट ग. एकच म्हणजे आनंदाचाही दिवस म्हणावा लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. ताई एक मी तुम्हाला एक शेवटचाच प्रश्न करतोय. तुमच्याकडे राहायची सोय नव्हती नाही. त्यामध्ये काळात, आता काय सोय आहे मग राहायची? मी नाना भाऊ पटोलेनं मला घर दिलं. अच्छा, हा, म्हणजे कुठे दिलाय? सोसायटीमध्ये जीवन वैभव. म्हणजे कुठे, म्हणजे संभाजीनगर मध्ये? हा, संभाजीनगर मध्ये. संभाजीनगर मध्ये हा. तिथं राहते आणि तसे मी गायरांमध्येच राहते आता मी. अच्छा, तुम्हाला ते आपलं जे जुनं जे आहे तो सगळ्या गरीब परिसर लोकं आम्ही तो सगळे- आवडते आजही? आम्हाला एका ठिकाणी जेवण करतो आम्ही, बाया माणसं सारी. हा. मी पण त्यांच्यामध्ये ते राहते. म्हणत नाही का मग ताई तुम्ही आता मोठ्या झाल्या, तुम्ही खूप खूप दूर जाता, तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, असं काही गेलं तर त्याच्या जवळ जाते. कार्यक्रम नसला म्हणजे मग तुम्ही गावी हो, हो. नाही का? कार्यक्रम नसले तर मी त्यांच्या जवळ राहते. तिथं आम्ही खातो, एका ठिकाणी बसतो. 472 गट नंबर आहे, हम्म, हम्म, गायरानच आहे ती. हम्म, हम्म. हो, त्या ठिकाणी. अच्छा, हो. म्हणजे घर तर दिलं तिथे राहता, हा. पण गावाच्या भेटीकडे तुम्ही जास्त जाता. हो, है ना? गावाच्या भेटी. तिथंच आहे, घर बी तिथंच आहे जवळच, हम्म, हम्म. आणि गायरान बी जवळच आहे. अच्छा, गारांबी हा. जवळच आहे. हम्म. आणि जेव्हा असे मोठे मोठे कार्यक्रम बघता तुम्ही, तुमच्या कार्यक्रमात हजारो लोक येतात, समाजाचा कसा प्रतिसाद मिळते? समाजाचं आता असं वाटतंय सर, मला पहिलं वाटत होतं की आपलं जगात काहीच नाहीये, हा. कोणीच नाहीये, हम्म. सगळा अंधार दिसतोय चौकडच, आपल्याला कोणीच राहिलं नाही. पण मला असं वाटतं की माझा समाज आता मला सगळं गणगोत भेटलं. समाज गणगोत आहे. हो. आणि ही समाजाच्या सगळी पुण्य आज बी मी समाजाच्या भरशावर जगते, आणि असं वाटतं या अशा माय बहिणी माझ्या सगळ्या आता मला भेटायला येतात ना, बघा ना तुमच्यासाठी आता किती थांबून आहेत हो. महिला. सगळे भेटतात. हा. हो. है ना? हा. समाजाला काय सांगणार आता मग? समाजाला सांगणं आहे की बाबासाहेबांचे आपल्यावर उपकार आहे. बिलकुल. आमच्या माय बहिणीला, समाजाला सगळ्याला सांगते की माय भाऊ खरोखर बाबासाहेबांचे जे विचार होते, महारामाईचे विचार होते. हम्म. महारामाई, माझी जाऊ, मा सावित्री, मा अहिल्या, बहिणाबाई, शिवाजी महाराज, शिवाजी छत्रपती महाराज, शिवाजी हो, महाराज. शिवाजी महाराज, शाहू महाराज, जे मानवाचे विचार आहे हा, त्याच्यावर आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. चाललं पाहिजे. बाबासाहेबांनी माणसाला माणसं जोडली, फोडे नाही, तसे आपल्याला माणसाला माणसं जोडायचे. बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची आहे. पण तुम्ही जरी शिकल्या नसन पण आपल्या मुलांना शिकवा म्हणा. हो, हो. मुलांना शिकलंच पाहिजे. है ना? शिकलंच हो, पाहिजे ना? मुलांना शिकलं पाहिजे. तुम्हाला वाटत नाही का मी शिकली नाही म्हणून मला कुठंतरी कमी वाटतं बा, म्हणून वाटतं. वाचलं असतं मी जर शिकली असती तर? काहीतरी सोच करून सरी बोलावं लागतं, नाही तर मग डचकलं नव्हतं है ना? ना. हो, हो. मग जर नसलं माहिती मग तुमच्यासारखं कोणी विचारून घेते की बिलकुल. कसं आहे बाबासाहेब कुठे गेलते, काय गेलते, मग असं विचारून सरी मग मी कार्यक्रम करते. तर नक्कीच मित्रांनो, कडूबाई खरात जे आहे एकही वर्ग शिकलेले नाही आहे, पण त्यांचं प्रबोधन ऐकण्यासाठी लाखो लोक येतात आणि ते लाखो लोकांना मार्गदर्शन करतात. शिक्षणाची तर गरज आहेच,
पण ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे पण त्यांच्याकडे बुद्धी आहे, ती बुद्धी या ठिकाणी आहे. आणि कडूभाई खरात खरोखरच एक म्हणजे महाराष्ट्राच्या तर आंबेडकरी विचाराचे गाणं कोकिळाच आहे, कारण त्यांचा आवाज आजही एवढा सुंदर आहे. आणि खरोखर लाखो फॅन्स त्यांच्या या ठिकाणी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फॅन आहे. आणि मी WS न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना मी एक आवाहन करील की कडूभाई खरात सारख्या या अशा कलाकारांना तुम्ही कार्यक्रम द्या आणि यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार सुद्धा होईल. तर नक्कीच मला सुद्धा आशा आहे, कडूभाई खरातांना खूप सारं प्रेम दिलेलं आहे, आणखी प्रेम द्या. आणि जर तुम्हाला जर ताईसोबत जर समजा संपर्क साधायचा असेल तर थेट जे आहे स्क्रीनवर माझा मोबाईल त्यांचा संपर्क नंबर आहे, त्या संपर्क नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि कार्यक्रम द्या. जेवढेही काही समाजाचे कार्यक्रम असतील तर कडूभाई खरातांना द्या आणि खूप त्यांना सपोर्ट करा. ताई, तुम्ही आम्हाला खूप महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय भीम, धन्यवाद. नमो बुद्धाय. तुमच्या चॅनलला सुद्धा माझं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सबस्क्राईब नमो करायला बुद्धाय. आमच्या चॅनलला. हो हो, सगळ्यांनी या चॅनलला मला म्हणता नाही येते, सबस्क्राईब लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब लाईक करा, करा, शेअर करा सगळेजण. शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर धन्यवाद. तर बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.